आणि आता बातमी आहे, धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये वापसी होणार का याची चर्चा रंगलेली आहे। या चर्चेनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंनी पक्षश्रेष्ठींवरती नाराजी व्यक्त करत खदखद व्यक्त केली। मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते, मी ओबीसी मध्ये जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती, असं विधान सोळंकेंनी केलं। बीड जिल्हा ओबीसींसाठी राखीव आहे का असा सवाल त्यांनी विचारलाय। धनंजय मुंडेंना संधी मिळत असेल तर माझ्या शुभेच्छाच, त्यांना बीडचं पालकमंत्री करावं किंवा राज्य पातळीवरील मोठं पद द्यावं, त्यांना शुभेच्छा आहेतच असं म्हणत प्रकाश सोळंकेंनी थेट पक्षश्रेष्ठींवरती निशाणा साधलाय। ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। राज्याच्या मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू होते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पुन्हा वर्णी लागल्याची देखील चर्चा होते। त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आता राजकीय वर्तुळात देखील चर्चा होते। माझ्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री आणि आमदार प्रकाश दादा आहेत। दादा, काय सांगाल, धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या अनुषंगाने त्याच्या हालचाली आणि त्याची चर्चा आहे? नाही, ही चर्चा आहे किंवा अजितदादाकडूनही तसे संकेत दिले जात आहेत, हे आम्ही तुमच्याप्रमाणे आम्ही माध्यमातूनच पाहतो आहे। आणि ठीक आहे, धनंजय मुंडेंना जर संधी मिळत असेल तर त्याच्याबद्दल मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। मात्र आपण जर बघितलं तर अनुभवी आहात, 35 वर्ष राजकारणामध्ये, 5वी टर्म आहे, कुठेतरी पक्ष या संदर्भात विचार करत नाही का? आणि या अगोदर देखील मंत्रिमंडळ विस्ताराच्या टायमाला तुमच्या मंत्रिपदाच्या संदर्भात चर्चा होते, मतदारसंघात देखील लोक तशा पद्धतीने आग्रह धरतात। जेव्हा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न येतो तेव्हा नेहमीच ओबीसी किंवा मागासवर्गीयाला प्राधान्य नेतृत्वाने दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला काय फार अपेक्षा नाही आहे मंत्री होईल वगैरे वगैरे। आणि त्यामुळं पक्षश्रेष्ठी या बाबतीत निर्णय होईल जेव्हा व्हायचा आहे तेव्हा। मात्र डावलना पाठीमागची कारणं काय असतात? आणि प्रामुख्याने जर आपण बघितलं तर प्रत्येक वेळेस ओबीसीचाच पुढं केला जातो, मग नेमकं हे काय आरक्षण आहे का, नेमकं काय आहे? नाही, मी म्हणजे तसं आरक्षण असावं नेतृत्वाच्या मनामध्ये, म्हणजे 45 वर्षामध्ये मराठा समाजातील एखाद्या प्रतिनिधीला कॅबिनेट मंत्री केलं जात नाही, बीड जिल्ह्याचं पालकमंत्री केलं जात नाही, समाजाने फक्त निवडणुकीमध्ये तुमच्या पाठीमागं राहावं अशी तुमची अपेक्षा आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो। तर तुम्ही काल एका वृत्तवाहिनीला बोलत असताना म्हटलं की माझी जात आडवी येते। हो, खरं आहे ना, मग मी ती वस्तुस्थिती आहे तेच सांगितलं की मी जर ओबीसी समाजामध्ये जन्माला आलो असतो तर कदाचित मागच मला खूप मोठी संधी मिळाली असती, परंतु दुर्दैवानं ते काय कुठल्या जातीत जन्म घ्यायचा आहे काय कोणाच्या हाती नाही। आणि म्हणून ते एक मला विचार करून वाटतं की बाबा ठीक आहे, आपण मराठा समाजात जन्मलो हाच आपला दोष असावा असं वाटतं कधी कधी विचार केला।